पंचायत समितीचे माजी सभापती दीपक आवटे आणि मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। राजुरी बेल्ला गटातील विजयी सभेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली ते आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या स्मिताताई कनसे आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य। आता नावं घ्यायची ठरली, आमदार साहेब तर सगळ्यांची घ्यावं लागतील, तेवढी दिलगिरी व्यक्त करतो कारण उशीरही खूप झाला आहे। आणि ही जी आजची विजयी सभा आहे ही एक आगळीवेगळी अशी विजयी सभा आहे। आमदार साहेब ज्यावेळेस 2 वर्षापासून मी पाहतो ऐकतो की पंकजनी पठार विभागामध्ये त्यावेळेस जे दुष्काळ पडला होता, कुठल्याही राजकारणात नव्हता, समाजकारणात असल्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आम्हाला प्यायलाच पाणी नाही आणि त्यांनी 2 ते अडीच महिने स्वतःच्या टँकरनी विनामोबदला तिथं पाणी पुरवलं आणि ते पिण्यासाठी पुरवलं। ती पुण्याई हे आज त्यांना कामाला आलेले हे 100% आहे। कुठलंही राजकारण नसताना आणि त्यांच्या मनातही काय नव्हतं, परंतु हे जनतेचं काम, एक लोकांना समाजाला इथं पाणी प्यायला नाही, माझ्याकडे टँकर आहे, माझ्याकडे पाणी आहे, ते स्वखर्चाने ते घेऊन जायचे आणि तिथं ते टँकर त्या जनतेला द्यायचे। आणि त्यानंतर त्यांनी त्या पठारावर हिंडत असताना अगदी मग पठार सर्व असेल, बेल्ला असेल, गुंजळवाडी असेल, इकडचं जे मतदारसंघामध्ये कुठेही कार्यक्रमाला पंकज भाऊला बोलवल्यानंतर तिथले कार्यकर्ते त्या मंडळाचे, मग गणेश मंडळ असेल, कुठलंही सप्ताह असेल, तिथं सांगायचे आम्हाला इथं स्टेज नाही, आम्हाला इथं मंडप नाही, आपलं सभागृह नाही, आम्हाला इथे यायला पाहिजे, तुम्ही ती कशा रस्त्याने आली। आणि ती कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून काही त्यांनी स्वखर्चाने केली आणि त्याचं फळ हे आजच्या मितीला आपल्या स्मिताताईला मिळालं, हे अगदी 100% आहे। आणि आम्ही पण ह्या राजुरी गावातून ऐतिहासिक आमदार साहेब हा विजय झालेला आहे की हा एक समाजकारणात पहिल्यांदाच उतरलेला, राजकारणात पहिल्यांदा उतरला तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमचा आशीर्वाद मोठा त्यांना लाभला। आणि त्या माध्यमातून त्यांनी की आमच्याही मनात अशी धडधड होती का पंकज नवीन आहे, आपला स्मिताताई नवीन आहेत, परंतु तरुण वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरला आणि ते उतरत असताना त्यांनी अगदी मोठ्या अंतःकरणापासून काम केलं। आणि हे काम करत असताना राजुरीतील सगळे समाज, मग त्याच्यामध्ये असं एकही भावकी नाही का हे आम्ही नाही, सगळ्या भावकी। आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येनं आपल्याबरोबरच होता, सर्व मुस्लिम समाज, सर्व संस्थेचे पदाधिकारी, कारण त्यांनाही अशी उणीव भासत होती की आपल्याला आता पंकज भाऊच्या मंडळीला निवडून आणायचं आहे। आणि ते काम सर्व समाजाने, सर्व ज्येष्ठ मंडळींनी, सर्व तरुण सहकाऱ्यांनी केलं आणि हा विजयाचं रोपटं आज आपल्या मतदारसंघामध्ये लागलं। त्याचप्रमाणे हे दोन्ही पंचायत समिती सदस्य अगदी चांगल्या कामाचे, लाखमोलाचे आहेत, चांगल्या मतांना तेही निवडून आलेले आहेत। त्यामुळं आता निश्चितच दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या स्मिताताई ह्या गावाला नाही तर मतदारसंघाला नाही तर तालुक्यात, जिल्ह्यात
नाव कमवतील असं काम त्यांच्या हातून आपल्या जिल्हा परिषदमध्ये मतदारसंघामध्ये माध्यमातून होईल आणि ते होण्यासाठी आमदार शरददादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि डोक्यावर राहील. आणि शरददादा ही एक व्यक्ती अशी आहे, आता आम्ही नाही काम केलं शरददादा तुमचं, परंतु मी अगदी जवळून पाहिलेले की शरददादा जरी आमदार असले आणि आमदार नसले तरी कार्यकर्त्यांना जोपासणारा माणूस जर कोण असेल तर शरददादा सोनवणे आहे. आणि आता इथून पुढे शरददादा तुम्हाला आम्ही सोडणार नाही, तुमच्यासाठी आम्ही काही पण करू, गाव उभं करू, अशा प्रकारची मी तुम्हाला ग्वाही देतो. सर्वच मंडळी राजुरी गावातील पदाधिकारी असतील इथं तुम्हाला सगळे दिसतात, सगळ्यांना तुम्ही ओळखता. बंटी शेठ, विनोद शेठ, अगदी चंदू शेटे असतील सगळे, इकडं गोविंदराव आहेत सगळेच, आणि उंचगडचे सगळे पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच, सर्वच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याबरोबर काम करत आहेत. आणि संपूर्ण बाजारपेठे महेश शेठ आपल्याबरोबरच होती. असं कंचाच माळा नाही आणि कंचीच गाव नाही, आपलं पेठ नाही, तर ती आपल्याबरोबर नव्हती. आणि म्हणूनच ह्या मतदारसंघातून स्मिताताईला 4,500 मताचं लीड मिळालं आणि राजुरीतून आपल्या 850 मताचं लीड हे जिल्हा परिषदेला मिळालं. हे अगदी कौतुकास्पद आहे, हे सर्वांच्या कष्टाचं आहे. आणि असंच काम भविष्यातही ह्या एकजुटीने भविष्यात करत राहू. एवढं